रव्यापासून आपण शिरा किंवा उपमा वगैरे बनवतो, पण रव्यापासून ना आज मी तुम्हाला खूप छान नरम सॉफ्ट असा सुंदर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। त्याच रव्यापासून जरा वेगळा नाश्ता ट्राय करून बघा। हे बघू शकता, इतका छान असा रव्याचा हा नाश्ता बनवलेला आहे। खाता क्षणी तुम्हाला आवडेल इतकी तरी खात्री आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप भारी लागतो। जरा वेगळी रेसिपी आहे, खायला पण जरा वेगळं नवीन काहीतरी वाटेल, तर ट्राय नक्की करा। फक्त 1 वाटी रव्यापासून आणि 1 बटाटा वापरायचे बस। तर इकडे बघू शकता, मी कढाईमध्ये तेल तापत ठेवले। अगदी अर्धा चमचा तेल टाकायचं, जास्त टाकायचं नाही। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर थोडेसे जिरं तडतडून झाले की आपण याच्यामध्ये अर्धा किंवा 1 ग्लास पाणी टाकायचं। आता हे थोडंसं जिरे तडतडून झाले की मग मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते। रवा म्हणलं की आपण फक्त उपमा आणि शिरा ह्याच्या व्यतिरिक्त काही जास्त असं काही करत नाही, पण त्याच रव्यापासून ना वेगवेगळे प्रकार बनवले जातात। तर त्याच नाश्त्याचा हा प्रकार आहे रव्यापासून। तर इकडे बघू शकता, मी टाकलेलं आहे इथे 1 ग्लास पाणी आणि चिमूटभर मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकू नका। आणि बस ह्या स्टेजवर आपल्याला बनवायचा आहे रवा। शिरा बनवून घ्यायचा। हे बघा, 1 अर्धी वाटी, म्हणजे आता नाश्ता तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचा त्यानुसार रवा वापरू शकता। तर मी पाऊण वाटी इकडे रवा वापरलेला आहे। बारीक जाड कोणताही रवा वापरू शकता, पण बारीक असेल ना तर छान मग नरम सॉफ्ट नाश्ता होतो, त्यामुळे शक्यतो बारीक रवाच वापरा। आता याला फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं, अगदी आपल्या शिऱ्यासारखा मग हा तयार होतो। जोपर्यंत याचा एक घट्ट डो तयार होत नाही ना, तोपर्यंत ह्याला स्लो गॅसवर हे असं मिक्स करून घ्या। बघा किती छान असा आपला हा रवा सेट होत आहे, म्हणजेच याच्यामध्ये घट्टपणा तयार होत चाललेला आहे। गॅस स्लो ठेवायचा। खूप मस्त नाश्ता मी तुम्हाला आज हा रव्याचा दाखवते। तुम्ही जर केला ना तर खरं तुम्ही खूप आवडीने खाता, आणि लहान मुलं तर खूपच खातील आवडीने। तर नक्की त्यांना नवीन काहीतरी असं ट्राय होईल खायला, बनवून नक्की द्या। हे बघा, तयार झाला आपला हा शिरा। हे प्लेटमध्ये काढून घेतले। आता हा गरम आहे, ह्याला थोडंसं आपण थंड करायचं। हे बघा, गरम आहे, जस्ट काढलेलं आहे मी। हे असं याला थोडंसं सेट करायचं आणि थंड होऊन द्यायचं। एकदम लगेच गरमागरम नाही करायचं, नाही तर हाताला चटके लागू शकतात, त्यामुळे याला थोडा वेळ द्यायचा। थंड होते तोपर्यंत आपण एक छोटीशी भाजी बनवायची। 1 मोठा बटाटा शिजून घेतलेला आहे आणि याला मॅश केलं आहे, पाहू शकता। कच्चा बटाटा नाही, शिजलेला 1 मोठा बटाटा वापरायचा। कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, अगदी 1 चमचा। याच्यामध्ये राई टाकायची, सोबत तुम्ही जिरे पण टाकू शकता, पण मी जिरे रव्यामध्ये टाकलेत भरपूर, त्यामुळे मी इथे टाकत नाही। तुम्ही टाकू शकता चिमूटभर जिरे, राई। आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अगदी चिमटी भरा, म्हणजे बटाट्याच्या भाजीला चव येईल इतकं टाका, जास्त नाही टाकायचं। आणि ह्याला जरा परतून घ्यायचं। एकदम इतका बारीक स्लो गॅस करा, अजिबात हाय फ्लेम नकोय। हे बघा, 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि याला आता मी चांगलं तडतडून घेते। थोडंसं तडतडून झालं की मग आपण याच्यामध्ये हळद, मीठ टाकून घेतलेलं आहे। हळद, इकडे थोडं धना पावडर टाकायचा, थोडासा लाल तिखट टाकायचं, किंवा तुम्ही हिरवी मिरची सुद्धा असं कूट करून टाकू शकता। आणि हे बघा, मी इथं चवीनुसार मीठ टाकले। आता हे सगळे मसाले जरा एकजीव करून घ्यायचे। पुन्हा एकदा सांगते, ही सगळी प्रोसेस स्लो गॅसवर करा। आणि हे जे बटाटा आपण शिजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि नॉर्मल आपली एक बटाट्याची भाजी करायची। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता ह्याला हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे जे पण मसाले आपण टाकले ते सगळे याच्यामध्ये एकजीव होईल। आणि नाश्त्याला छानपैकी चटपटीत चव येण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू किंवा चाट मसाला अगदी चिमटीभर असा टाकू शकता। मस्त चटपटीत नाश्ता तयार होतो। मग मुलांच्या, लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा खूप छान रेसिपी आहे ही। काही नाही सुचलं तर हे सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता। बटाट्यासोबत आवडीच्या भाज्या सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता ह्याला थोडंसं वाफेवर ठेवायचं, म्हणजे भाजी थोडी शिजली जाते आणि मग याला प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। हे बघा, ही अशी भाजी तयार करून ना तुम्ही पराठे सुद्धा बनवू शकता। आता मी ही प्लेटमध्ये काढते, थंड होऊन देते। थोडं थंड झालं की मग आपण, हे बघा थंड झालेली आहे, एकदम अजिबात तेल वगैरे नाही, एकदम अशी सुकी सुकी आहे बघा, म्हणजे तेलकट नाही आहे।
आता हा आपला रवा पण आहे थंड झालेला आहे बऱ्यापैकी, इतका थंड आहे की मी हात लावू शकते. ह्याला थोडंसं असं मॅश करायचं, म्हणजे कसं नरम सॉफ्ट होतं, फाटला जात नाही, नाश्ता कुठे तुटला जात नाही. थोडंसं याला नरम करून घ्या. चटके लागत असतील तर थोडासा ओला हात करायचा आणि याला नरम करायचं. आता काय करायचं, छोटे छोटेसे असे गोळ्या घ्यायच्या रव्याच्या, तुम्हाला मी दाखवते. नीट व्यवस्थित बघून घ्या. हे बघा असे छोटे छोटे, लहान मोठे, मग तुम्हाला जसे आवडतील तसे याच्या लाट्या बनवायच्या. हे बघा, आणि हातावर एक ह्याची पुरी तयार करायची, ही अशी. आता मी छोटी लाटी घेतली म्हणून पुरीचा आकार जरा लहान येतो, मोठासुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर लहान छान वाटतात मग खायला सुद्धा. आणि ही भाजी घ्यायची थोडीशी चिमटीमध्ये किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही याला असं वरच्यावर सेट करायचं, रव्यावर असं सेट करून घ्यायचं चारी बाजूने. आता जरा साईडला ठेवूया. परत एक लाटी बनवायची. ओला हात करते कारण की रवा थोडासा गरम आहे अजून. ओला हात घ्यायचा, थोडासा असं मिक्स करून घ्यायचा म्हणजे रवा सॉफ्ट होतो. परत एकदा प्रेस करायची, पुरी बनवायची आणि जो आपण सुरुवातीला बॅटर ठेवला रव्यावर त्याच्यावर आपण हे कवर करायचं. ओलापणा करायचा याच्यामध्ये, हलका हात लावायचा ओला आणि असं अलगद ह्याला सेट करायचं. अजिबात घाई करायची नाही, अगदी प्रेमाने नाजूकपणे मस्त याच्या कडाकडा अशा प्रेस करत राहायचं. खालूनसुद्धा गोल आकार भेटतो, मग असं घुमवत राहायचं आणि हे पॅक होत राहतात. मग सगळ्या कडा पॅक झाल्या बघा. ही भाजीची टफिन आतल्यात पॅक झालेली आहे, तर पाहू शकता मस्त झालेले आहे आणि छोट्या छोट्या मस्त दिसतात. मग दुसरा एक करून बघते. हे असं रव्याची गोळी घ्यायची, छानपैकी थोडं मॅश करायचं, मग छोटीशी पुरी बनवायची. याच्यावर थोडासा मी आता चमच्यात असं थोडीशी भाजी लावायची. थोडं कमी जास्त भाजी होऊ शकते, काही होत नाही, कवर आपण करू शकतो. परत एकदा अशी पुरी बनवायची. रवा तर जितकं होईल तितकं चांगला असं मॅश करत राहा, जेणेकरून नरम सॉफ्ट होतो रवा नाश्ता. आणि हे असं याच्यावर प्रेस करा. पुन्हा एकदा सेम प्रोसेसनी करायची. हे असं याच्या कडा हलक्या हाताने असं गोल राऊंड करत तळ हातावर घेऊन याला असं प्रेस करत राहायचं, म्हणजे हे आतल्या आत पॅक होत राहते भाजी आणि कडासुद्धा पॅक होतात. हे बघा किती मस्त झालेत बघा, कुठेही तुटलं नाही. आता मी जरा 4-5 करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त याच्यामध्ये मी भाजीची स्टफिंग भरलेली आहे. स्लो गॅसवर आपण ह्याला फ्राय करून घेऊया. हे बघा कशा कडा याच्या पॅक झालेल्या आहेत आणि अगदी स्लो गॅस ठेवायचा. थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं आणि एक एक अलगद टाकून घ्यायची. तर मी इकडे 2 किंवा जास्त 3 सेट करते कारण माझा पॅन आहे छोटा. हे बघा स्लो गॅसवर फक्त ह्याच्यामध्ये कडकपणा येईल इतकं ह्याला फ्राय करायचं, कारण बटाटाही शिजलेला आहे, दुसरी गोष्ट रवासुद्धा आपण शिजून घेतलेला आहे, त्यामुळे फक्त ह्याच्यामध्ये कडकपणा आणायचा. हे बघा 2 चमच्याच्या सहाय्याने याला पटापटा आलटी-पलटी करता येतं. मस्त कडकपणा तयार होऊन द्यायचा, रंग चेंज होऊन द्यायचा. पाहू शकता कडेकडेने रंग चेंज झालेला आहे सुंदरपैकी. आणि मग आता आपण याला काढून घ्यायचं, जास्त काही करपून द्यायचं नाही. आता मी हे काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपला हा रव्याचा नाश्ता कसा तयार झाला आहे बघा. किती मस्त वाटतो दिसायला, जरा वेगळा आहे, नवीन आहे बनवायला. दुसरासुद्धा काढून घेते. हे बघा छानपैकी भाजून निघला आहे. असंच भाजून घ्यायचं, जास्त काही करपवायचं नाही. हे एक्स्ट्रा ऑइल निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं. आता हे उरलेले टाकून घेते याच्यात. 3 सेट केलेले आहेत. हे सुद्धा मी चांगल्या प्रकारे भाजून घेते आणि मग गरमागरम आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. हे असं हलक्या हाताने याला पलटी करायचं. छोट्या चमच्याने मला सोपं जातं, त्यामुळे मी छोट्या चमच्याने जरा याला पलटी करते. हे बघा लगेच याच्यामध्ये कडकपणा तयार होतो, कुठेही तुटणार नाही. भाजीची स्टफिंगसुद्धा बाहेर अजिबात आलेली नाही किंवा कडा आपल्याशा सुटल्या नाही आहेत. हे बघा किती परफेक्ट असा हा नाश्ता गरमागरम रव्याचा तयार झाला आहे. पाहू शकता, आहे ना बघायला वेगळा, बनवायला वेगळा. नक्की एकदा ट्राय करून बघा. रव्यापासून आपण तेच पदार्थ खातो, त्यापेक्षा ना असं काहीतरी वेगळं नवीन केलं पाहिजे. आहे तेच साहित्य आपल्या घरचे, पण त्याच्यापासून जरा थोडासा वेगळा लूक, वेगळी टेस्ट भेटते खायला. हे बघा आता पाहता क्षणी ज्याला पण तुम्ही हे बनवून देता, पाहता क्षणी त्यांना वाटणार नक्की की काय बनवलं आहे असं मस्तपैकी. आणि ज्यावेळेस खातील ना इतकं छान वाटत ना.
आतून ही बटाट्याची मस्त झणझणीत भाजी भरायची आणि मस्त खोबऱ्याच्या चटणीसोबत एकदम इडलीसारखं तुम्हाला फील होईल. म्हणजे इडली सांबार आपण खातो बघा, तसंसुद्धा तुम्हाला हे फील होईल. तर बघा, एक नवीन छान अशी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवली नाश्त्याची. लहान मुलांना ना सकाळी भाजी चपाती द्यायचा कंटाळा आला ना, तर हा नाश्ता तुम्ही करून द्या. सोबत खोबऱ्याची चटणी देऊ शकता. अप्रतिम त्यांचा लंच बॉक्ससुद्धा होऊ शकतो तयार. हे बघा किती मस्त वाटतं आपला हा नाश्ता. एकदम नरम सॉफ्ट झाला आहे. केचपपेक्षासुद्धा ना खोबऱ्याच्या चटणीबरोबर खूप भारी लागेल. अगदी तुम्हाला इडली खाल्ल्यासारखं फील होईल. तर आवडला असेल तर तुम्हाला हा नाश्ता नक्की एकदा करून बघा आणि रिॲक्शन बघा तुम्ही, सगळ्यांना आवडेल. आणि नेहमी नेहमी तुम्ही हा नाश्ता करता. तर मला तर खूप आवडला, तर मी खाऊन घेते. तुम्ही पण या सगळे खायला असेच व्हिडिओ बघत राहा. चॅनेलला सबस्क्राईबर करा नवीन असताना तर. आणि हा नाश्ता एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. लहान मुलाला किंवा मोठ्यांना कुणालाही देऊन बघा, आवडीने खातील. हे बघा मस्त नरम सॉफ्ट परफेक्ट असा हा नाश्ता रव्याचा तयार झालेला आहे का नाही. रव्याचा आपण एक वेगळा प्रकारे उपयोग केलेला मस्त वाटतोय. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच छानपैकी रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.